खासदार नवनीत राणा भाजपाच्या वतीने आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यापूर्वी नवनीत राणा यांनी अमरावतीचे ग्रामदैवत असलेल्या अंबादेवी मंदिरात जाऊन अंबादेवीची महाआरती केली आहे। यावेळी या महाआरतीला भाजपाचे खासदार अनिल बोंडे उपस्थित होते। भाजपाच्या वतीने नवनीत राणा यांच्यासाठी भव्य प्रचार सभा आयोजित केली आहे। या प्रचार सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। दरम्यान आशीर्वाद घेण्यासाठी मी देवीच्या मंदिरात आले असून देवीचा आशीर्वाद मला मिळेल असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे। तसेच नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणावर निकाल येणार आहे, त्यावर बोलताना नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी नेहमीच संघर्ष करत आले आहे, गेल्या 12-13 वर्षांपासून संघर्ष करत आहे, त्यामुळे जे आहे ते लोकांना कळले पाहिजे। देव जे करेल ते बरोबरच करेल अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे। जे आमचे अमरावती आराध्य दैवत आमची अंबादेवीची मी प्रार्थना केली, आरती केली की जे शक्ती या पूर्ण मतदारसंघात आणि विदर्भामध्ये जे अंबादेवीचे आशीर्वादाने आमचे सगळे त्यांचे लेकरांवर आहे, तर ते आशीर्वाद घेण्यासाठी आली की जी ताकदनी मी गेल्या 5 वर्षापासून माझे अमरावतीमध्ये माझे महाराष्ट्रासाठी देशासाठी महिलांची आवाज बनली। की आज आई अंबाची चरणी प्रार्थना करून एक मुलगी म्हणून मी आशीर्वाद घ्यायला आली आणि मी आशीर्वाद घेतला, आरती केली आणि याच्यानंतर जाऊन आम्ही आमचं फॉर्म नामांकन भरणार आहे आणि ती ताकद आमच्या पाठीशी राहावे एवढीच मी साकडा घातला आहे की ज्या इमानदारीने डेडिकेशननी मी माझ्या क्षेत्राचे लोकांची आवाज बनली आणि त्याच ताकदीने आपले विचार, आपली आयडियोलॉजी आणि धर्म ही मेरा कर्म है, कर्म ही मेरा धर्म है, या अंबादेवीची चरणी मी साकडा घातला आणि आज मी नामांकन भरण्यासाठी सुरुवात करत। आज तुमच्या जातवैधता प्रमाणपत्रावर कोर्टात निकाल येणार असल्याची माहिती आहे, कसं पाहता? काय निकाल येणार आहे? काय नेमकं साकडा घातला अंबादेवीला? मी जे संघर्ष करत आली आहे एवढे वर्षापासून, कारण महिलांचे जन्मी वाट्याला संघर्ष हा जन्मापासून राहते आणि शेवटच्या टोकापर्यंत ते संघर्ष महिला करत राहते आणि ते गेल्या 12-13 वर्षापासून मी ते संघर्ष करत आली आहे आणि मी अंबादेवी चरणी एवढीच प्रार्थना केली, जे आहे ते निकालच्या माध्यमातून माझे क्षेत्राचे लोक, माझ्या देशाच्या लोकांना सगळी गोष्टी कळली पाहिजे, तेवढीच देवी चरणी, अंबादेवी चरणी मी प्रार्थना करून आजची नामांकनची सुरुवात मी केलेली आहे, एवढंच मी सांगू शकते। निकाल आणि नामांकन अर्ज एकाच दिवशी येत आहे, काय योगायोग आहे? योगायोग म्हणा की देवाचा आशीर्वाद म्हणा की काय आहे, इथे निकाल आल्यानंतरच आपल्याला सगळ्यांना कळेल, कारण आज शेवटच्या तारीखचा दिवस आहे नामांकनचं आणि ते भरण्याआधी आम्हाला जे निकाल आहे ते माहीत पडेल। तर मला वाटते बस देवाचरणी साकडाच घातला आहे, जे खरं आहे ते बाहेर येऊ देते। फडणवीस असेल, बावनकुळे असेल, हे तुमच्या प्रचार सभेला येत आहे। मी गेल्या 12-13 वर्षापासून संघर्षाला सामना पुढे करत गेलेली आहे। मला वाटते जे देव करेल ते सगळं बरोबर करतील। ठीक आहे, चला, थँक्यू।